हॅलो स्टुडंट्स, हाव आर यू ऑल? स्टडी कसा चालू आहे सगळ्यांचा? रोज स्टडी करत चला, कारण जर पेंडिंगला राहिलं तर मग ओव्हरलोड होतो आणि काय स्टडी करू काय नको यामध्ये परत बरंचसं कन्फ्युजन होतं. रोज कमीत कमी प्रत्येक सब्जेक्टसाठी PCMB 1.5 तास तरी दिला पाहिजे, ज्यामुळं पेंडिंगला काही राहणार नाही आणि ओव्हरलोड होणार नाही. ओके, आपला रे ऑप्टिक्स टॉपिक सुरू आहे. In today's lecture, we are going to discuss about some optical instruments like microscope and telescope. We know about these devices. Microscopes are used to see the micro objects, means small objects, and telescopes are used to see the distant objects, the objects which are at a large distances. पण हे जे मायक्रोस्कोप टेलिस्कोप डिव्हाइसेस यूज करतो आपण, याची का रिक्वायरमेंट आहे, कशासाठी यूज करायचे किंवा का यूज करायचे, तर त्यासाठी आपण काही बेसिक कन्सेप्ट्स इथं स्टडी करणार आहे. सुरुवातीला या बेसिक कन्सेप्ट जर बघितल्या तर इन्स्ट्रुमेंट्स लक्षात येतील. द फर्स्ट कन्सेप्ट इज व्हिज्युअल अँगल. व्हॉट इज व्हिज्युअल अँगल? व्हिज्युअल अँगल मीन्स the angle subtended by a object. Suppose this is our object AB and this is the surface, horizon आहे आपला. Now the angle subtended by this object AB with our eye is known as visual angle. याला काय म्हणतो आपण? visual angle म्हणतो. Means visual angle हा angle, this is our visual angle, मी याला अल्फा म्हणतो. The angle subtended by object or image, object ने केलेला अँगल असेल किंवा इमेज ने केलेला अँगल असेल, the angle subtended by object or image with our eye is known as visual angle. आणि मग ऑब्जेक्टची साईज लार्ज असेल तर हा अँगल लार्ज असतो, ऑब्जेक्टची साईज स्मॉल असेल तर अँगल स्मॉल असतो. म्हणजे दुसरं एखादा ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केलं, सपोज हे किंवा इमेज आहे म्हटलं मी इथं. नाउ दिस इज द व्हिज्युअल अँगल, से बीटा. नाउ हियर A dash B dash, this is the image of this object. आता ऑब्जेक्ट ए बी आहे आणि त्याची इमेज A dash B dash. इमेज म्हणजे तुम्ही एखाद्या मायक्रोस्कोप मधून ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला एवढी इमेज दिसते, रिअल मध्ये ऑब्जेक्ट एवढा आहे. नाउ दिस इज द अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट विथ अवर आय. दिस इज द व्हिज्युअल अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट and now this is the image and this image subtends an angle beta with our eye. Now this is the visual angle subtended by image with our eye. आणि मग मॅग्निफिकेशन झालं असं म्हणतो आपण, म्हणजे इमेजची साईज आता लार्ज आहे ॲज कम्पेअर्ड टू ऑब्जेक्ट. आणि मग मॅग्निफिकेशन कसं कॅल्क्युलेट करतो आपण? जनरली आपण जे मॅग्निफिकेशन कॅल्क्युलेट करतो त्यामध्ये मॅग्निफिकेशनला हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट घेतो. इथं प्रॉब्लेम काय आहे तर मायक्रोस्कोप म्हटलं की लक्षात येते तुमच्या मायक्रो ऑब्जेक्ट्स असतात, नॅनोमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर मध्ये. त्याची हाईट मेजर करणं पॉसिबल आहे का? नो, वी कांट मेजर दी हाईट. आणि मग त्यासाठी आपण हे अँगल्स घेणार आहे. हाईट ऑफ ऑब्जेक्टच्या ऐवजी आपण घेणार आहे इथं व्हिज्युअल अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट, मीन्स अल्फा. आता ऑब्जेक्टची हाईट डिवाइड आहे, मग अल्फा मी इथं घेतलं. व्हॉट इज अल्फा? अल्फा इज द व्हिज्युअल अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट विथ अवर आय. And what is beta? Beta is the visual angle subtended by image with our eye. हाईट ऑफ इमेजच्या ऐवजी मग इथं काय घेतलं मी? बीटा. मग हे अल्फा सिमिलर आहे AB ला, बीटा सिमिलर आहे A dash ला. अँड नाव दिस इज द मॅग्निफिकेशन. आणि याला काय म्हणणार आपण? मॅग्निफिकेशन. पण अँगल्स घेतल्यामुळं याला आपण इथं कन्सिडर करणार आहे, दिस इज अवर अँग्युलर मॅग्निफिकेशन. याआधी आपण लिनियर मॅग्निफिकेशन वर्ड यूज केला होता. नाव दिस इज द अँग्युलर मॅग्निफिकेशन. आणि याला दुसरा वर्ड आहे, वी नो दिस ॲज मॅग्निफाईंग पॉवर ऑफ दॅट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. यालाच आपण काय म्हणणार आहे? मॅग्निफाईंग पॉवर ऑफ दॅट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, ज्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपल्याला ही अशी मॅग्निफाईड इमेज मिळाली. लक्षात येते? मॅग्निफाईंग पॉवर ऑफ इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय? आता याच्यावरून सांगणार आहे आपण. नाउ द मॅग्निफाईंग पॉवर ऑर अँग्युलर मॅग्निफिकेशन ऑफ एनी इन्स्ट्रुमेंट्स, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, इज द रेशो ऑफ. What is this ratio? Is the ratio of the angle subtended by image with the eye to the angle subtended by object to the unaided eye. Unaided eye हा वर्ड यूज केला म्हणजे उघड्या डोळ्यांनी म्हणतो, म्हणजे आपण कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचा वापर न करता, म्हणजे मी या ऑब्जेक्टला डायरेक्ट बघतोय आता. दिस इज कॉल्ड अनएडेड आय. आणि मी एखाद्या मायक्रोस्कोप मधून बघितलं की बीटा असणार आहे अँगल. So this ratio is known as magnifying power of that optical instrument. आणखी एक कन्सेप्ट आहे, मी काय कन्सेप्ट सांगतोय बघा. व्हिज्युअल अँगल
मॅग्निफाईंग पॉवर ही एक कन्सेप्ट आहे, कारण आपण या इन्स्ट्रुमेंटच्या मॅग्निफाईंग पॉवरही कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि आणखी एक कन्सेप्ट असते ज्याला आपण म्हणतो डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट फ्युजन. डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट फ्युजन याला शॉर्ट मध्ये DD फी असं म्हणतो आपण. ओके, आणि हे सिम्बॉलिकली डिस या सिम्बॉलनं आपण डिनोट करणार आहे. देन व्हॉट इज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट फ्युजन? जर मी या पेनला कन्सिडर केलं अँड आय प्लेस्ड दिस पेन ॲट ए लार्ज डिस्टन्स, क्लिअरली मला ऑब्झर्व करायला मिळतोय हा. नाव इफ आय डिक्रीज द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट डिस्टन्स मी कमी करत आलो, तर एका पर्टिक्युलर डिस्टन्सच्या जर मी जवळ ह्या ऑब्जेक्टला आणलं तर तिथून पुढं माझ्या डोळ्यावरती असा स्ट्रेन यायला सुरू होतोय, ताण येतोय आणि मला हे ऑब्जेक्ट आता क्लिअरली दिसत नाहीये. आता ऑब्जेक्ट क्लिअर दिसत नाहीये, त्याला बघण्यासाठी मला डोळ्यावरती बराच स्ट्रेन आणावा लागतो. म्हणजे एक मिनिमम डिस्टन्स आहे तिथपर्यंत ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला ते क्लिअरली दिसतं विदाउट स्ट्रेनिंग अवर आईज. अँड दॅट मिनिमम डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट ॲट विच we observe the object without straining our eyes clearly, that minimum distance of object is known as distance of distinct vision. इमेजचं असेल किंवा ऑब्जेक्टचं असेल असं नाही, इमेज सुद्धा डोळ्याच्या अगदी जवळ तयार होऊन चालत नाही, तर इमेज सुद्धा कमीत कमी कुठं तयार झाली पाहिजे, DDV. म्हणजे या DDV स्मॉलेस्ट डिस्टन्स पर्यंत झाले पाहिजे. फॉर नॉर्मल ह्युमन आय दिस डिस्टन्स इज 25 सेंटीमीटर. नॉर्मल ह्युमन आय साठी हे डिस्टन्स 25 सेंटीमीटर एवढं असेल, जिथपर्यंत आपण ऑब्जेक्ट्स क्लिअरली ऑब्झर्व करतो. आणि मग ऑब्जेक्ट किंवा इमेज, लक्षात ठेवा इथून पुढे आपण जे इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे किंवा आय डिफेक्ट स्टडी करणार आहे त्यामध्ये ऑब्जेक्ट असेल किंवा त्याची तयार झालेली इमेज असेल, ही DDV म्हणजे डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन पर्यंत असावी किंवा त्याच्या पुढे असावी, अलीकडे नको. 25च्या अलीकडे इमेज तयार झाली किंवा ऑब्जेक्ट जरी प्लेस केलं तरी ते क्लिअरली दिसत नाही. हे लिमिटेशन आहे आपल्या डोळ्याचं. 25 सेंटीमीटरच्या पुढं काय व्हायचंय ते होणार आपलं. मग ऑब्जेक्ट तिथं किंवा त्याच्या पुढं ठेवा, इमेज तिथं तरी तयार झाली पाहिजे, म्हणजे 25 सेंटीमीटरला तयार झाली पीक पाहिजे किंवा त्याच्या पुढं झाली पाहिजे, तरच ते आपल्याला क्लिअरली ऑब्झर्व करता येतं. आणि मग आपण आय डिफेक्ट जे म्हणतो, डिफेक्टेड जर आय असेल तर त्यामध्ये हेच DDV डिस्टन्स आहे ते चेंज होतं. म्हणजे 25ला प्लेस केल्यानंतर ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतोय आपल्याला, पण काही वेळा असं होतं की ते 25च्या पुढे जरा तरीही ते दिसत नाही क्लिअरली, आणि मग त्याला आपण म्हणतो डिफेक्टेड आय. तिथंही कन्सेप्ट यूज करायचे. या काही बेसिक कन्सेप्ट होत्या, व्हिज्युअल अँगल, magnifying power and distance of distinct vision. And now using these concepts we will see our first instrument, simple microscope. काय म्हणणार आहे आपण याला? सिंपल मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप कन्सिस्ट ऑफ ए सिंगल कॉन्व्हेक्स लेन्स. यामध्ये फक्त एक कॉन्व्हेक्स लेन्स असते. तुम्ही बघितलंय भविष्य बघणारे पामिस्ट असतात, वॉच मेकर्स, इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन्स असतील, या सगळ्यांकडे एक छोटी लेन्स असते. वॉच मेकर्स बघितलंय तुम्ही, एक छोटीशी लेन्स तो डोळ्याला लावतो, किंवा आपल्या कंपासमध्ये एक छोटी लेन्स असते, आपण लाईट फोकस करतो पेपरवरती, किंवा भविष्य बघणारे लेन्स वापरतात आपल्या हातावरच्या रेषा वगैरे बघण्यासाठी. हे सगळं जे यूज केली जाते, ही जी लेन्स यूज केली जाते त्या लेन्सलाच सिंपल आपण काय म्हणणार आहे, सिंपल मायक्रोस्कोप. कशासाठी यूज करतोय आपण? काही स्मॉल ऑब्जेक्ट्स असतात, मायक्रो ऑब्जेक्ट्स असतात, ज्यांची साईज मिलीमीटर मायक्रोमीटर मध्ये असते, जे आपल्याला डायरेक्ट डोळ्यानं दिसत नाहीत. त्यासाठी मग आपण काय करतो, त्या लेन्स मधून त्याला ऑब्झर्व करतो, त्यामुळे त्याची मॅग्निफाईड इमेज मिळते. सो दिस इज अवर सिंपल मायक्रोस्कोप. देन हाऊ इट वर्क्स. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये फक्त एक लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, आणि आपल्याला इमेज कशी पाहिजे, मॅग्निफाईड. इरेक्टही पाहिजे, कारण इरेक्ट नाही मिळाली, इन्व्हर्टेड मिळाली तर उपयोग का, ऑब्झर्व करताना उलट दिसते, चालणार नाही. म्हणजे आपल्याला इमेज कसली मिळाली पाहिजे हे आधी डोक्यात ठेवा. वी हॅव टू गेट अ इमेज इरेक्ट अँड मॅग्निफाईड. मग कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये इरेक्ट आणि मॅग्निफाईड इमेज कधी असते? when we get a erect and magnified image in case of convex. माहिती आहे आपल्याला कोणती ऑब्जेक्टची पोझिशन पाहिजे. इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड in between focus and optical center, then we get magnified and erect image, but the image is virtual.
ओके, आणि मग याच पोझिशनला आपण काय करणार आहे, ऑब्जेक्ट प्लेस करणार आहे. तुम्ही बघितलंय मायक्रोस्कोप मधून तुम्ही ऑब्झर्व करताय तर ऑब्जेक्ट असं लांब ठेवलंय तुम्ही आणि इथून त्याला बघता का असं. मायक्रोस्कोप मधून ऑब्झर्व करायचं असेल तर ऑब्जेक्ट जवळच पाहिजे आणि अगदी त्याला डोळ्याला असं चिकटवून आपण त्या ऑब्जेक्टला इथं काय करतो, ऑब्झर्व करतो. कारण मायक्रोस्कोप मध्ये लेन्स असते, त्याच्या फोकस आणि पोल ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये जर ऑब्जेक्ट असेल तरच त्याची मॅग्निफाईड इमेज मिळते आणि मग ते इमेज फॉर्मेशन इमेज इथं दाखवलेलं आहे. दिस इज अवर लेन्स ऑफ सिंपल मायक्रोस्कोप. ओके, अँड नाव AB इज द ऑब्जेक्ट, मायक्रो ऑब्जेक्ट किंवा स्मॉल ऑब्जेक्ट आहे. हे आपल्याला डायरेक्ट डोळ्यानं बघताना इकडून दिसत नाही. मग काय केलं, मध्ये आपण एक लेन्स यूज केली. ऑब्जेक्ट कुठं असावं, सपोज हा फोकस आहे याचा, देन ऑब्जेक्ट शुड बी इन बिटवीन फोकस अँड ऑप्टिकल सेंटर. इथं ऑब्जेक्ट प्लेस केलं म्हणजे लेन्सच्या अगदी जवळ प्लेस केलं मी. अँड नाव इफ वी प्लेस हिअर ऑब्जेक्ट्स, इट्स व्हर्च्युअल, इरेक्ट अँड मॅग्निफाईड इमेज इज फॉर्मड. कारण इथं असेल तर व्हर्च्युअल इमेज तयार होते, रेज इकडे जातात ह्या, पण कन्वर्ज होत आहेत का, डायव्हर्ज होत आहेत, ह्या अशाच डायव्हर्ज होत जातील. आणि मग डायव्हर्जिंग बीम असेल तर आपल्याला व्हर्च्युअल पार्ट ट्रेस करावा लागतो अँड वी गेट हिअर ए मॅग्निफाईड इमेज ऑफ दिस ऑब्जेक्ट. सो दिस विल बी अवर ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड दिस इज दी इमेज डिस्टन्स. आता इथं डोळा मी इथं दाखवलाय का, बिकॉज आवर आय इज व्हेरी क्लोज टू लेन्स. मायक्रोस्कोप मधून ऑब्झर्व करताना आपला डोळा एकदम लेन्सला असा चिकटून असतो, जाम्स विथ दी लेन्स. आणि त्यासाठी इथं मी इथं आय दाखवलाय, त्यामुळं इकडं ऑब्झर्वर कुठं आहे म्हणाल तर ऑब्झर्वर म्हणजे लेन्सला एकदम चिकटून आहे इथं, जाम्स विथ दी लेन्स. आणि त्यामुळं आपण इथंच कन्सिडर करणार ही लेन्स म्हणजेच ऑब्झर्वर आहे असं म्हणणार आहे आपण, कारण डोळ्याला एकदम चिकटून आहे. त्यामुळं दिस अँगल इज कन्सिडर्ड ॲज बीटा. बीटा मीन्स व्हॉट, बीटा इज द व्हिज्युअल अँगल सबटेंडेड बाय इमेज. कारण तुम्ही इकडून बघताना तुम्हाला AB दिसतंय का आता, नो, we observe A dash B dash here and this is the image. So here this beta is the angle subtended by image with the eye. आणि मग लेन्स सोबतच घेतलाय मी, अँगल तर कुठे घेतलाय, लेन्सलाच घेतलाय का, बिकॉज अवर आय इज व्हेरी क्लोज टू लेन्स. त्यामुळे हा अँगल बीटा म्हणून घेऊ शकतोय आपण. सो दिस इज अवर बीटा. व्हॉट इज अल्फा, अल्फा कधी म्हणतो आपण, जर आपण काय लेन्स वगैरे यूज केले नाही, कुठलंही इन्स्ट्रुमेंट नाही यूज केलं आणि मग इथं आपला हा आय असेल अँड नाव दिस इज अवर ऑब्जेक्ट AB. हे आपलं ऑब्जेक्ट AB अँड द अँगल सबटेंडेड बाय दिस ऑब्जेक्ट विथ अवर आय इज नोन ॲज अल्फा. याला मी अल्फा म्हणतो. दिस इज अवर अल्फा, व्हिज्युअल अँगल अल्फा, दिस इज अ व्हिज्युअल अँगल बीटा. देन हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट द मॅग्निफाईंग पॉवर ऑफ दिस लेन्स ऑर सिंपल मायक्रोस्कोप. मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला मी तुम्हाला आत्ता सांगितला होता. मॅग्निफाईंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप, मॅग्निफाईंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप, M सिम्बॉल यूज करूया आपण याला, अँड इट विल बी द रेशो ऑफ व्हिज्युअल अँगल सबटेंडेड बाय इमेज विथ अवर आय टू दी व्हिज्युअल अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट विथ अवर एन अनएडेड आय. म्हणजे कुठलंही इन्स्ट्रुमेंट नसताना डायरेक्ट अँगल ऑब्जेक्टचा किती आहे, अल्फा, आणि इमेजचा अँगल किती आहे, बीटा. अँड नाव फ्रॉम द जॉमेट्री ऑफ दिस फिगर्स, नाव हिअर आणखी एक कंडिशन लक्षात ठेवा, आपण मिनिमम ऑब्जेक्ट किती डिस्टन्सला प्लेस करू शकतोय, DDV, अँड दिस D इज बिकम्स 25 सेंटीमीटर फॉर नॉर्मल आहे. त्यामुळे आपण ही कंडिशन घेणार आहे, तर ही कंडिशन लक्षात ठेवा. नाउ व्हॉट इज अल्फा, अल्फा इज द अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट with our eye when it is placed at distance of distinct vision. DDV ला प्लेस केल्यानंतर त्या ऑब्जेक्टने आपल्या डोळ्यासोबत केलेला अँगल किती आहे, 25 सेंटीमीटर. मग आता इथं या डायग्राम वरून tan अल्फा काय असेल सांगा. व्हॉट इज tan अल्फा फ्रॉम दिस फिगर, tan अल्फा. नाउ हियर अल्फा इज व्हेरी स्मॉल अँगल. व्हाय स्मॉल, दिस ऑब्जेक्ट इज ए मायक्रो ऑब्जेक्ट, आणि मायक्रो असेल तर हा अँगल काय लार्ज असणार आहे का, स्मॉल असणार आहे. अँड नाउ इफ द अँगल इज स्मॉल देन tan अल्फा कॅन बी कन्सिडर्ड ॲज इक्वल टू अल्फा. tan अल्फा नियरली इक्वल टू किती घेतो आपण, अल्फा, स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन. हे सगळीकडे ऑप्टिक्स मध्ये यूज करतोय आपण. नाउ व्हॉट इज tan अल्फा, अपोजिट अपॉन ऍडजेसंट. सो अपोजिट विल बी AB, adjacent is D. Now this is tan alpha. Now see this triangle AB, याला ऑप्टिकल सेंटर म्हणा O. Now in this triangle ABO, एवढाच ट्रायंगल घेतोय मी. What is tan बीटा,
this beta is also small, so tan beta is nearly equal to beta, and this ratio will be opposite means AB, adjacent means U, object distance, so this will be AB upon U, and by using these values in equation 1 we get a relation as magnifying power M equal to beta means AB divided by U divided by alpha means AB upon D. So we get this answer as magnifying power M equal to D by U. So this is the magnifying power of this simple microscope. We get a formula for magnifying power. या सिंपल मायक्रोस्कोप ना किती मॅग्निफिकेशन केलंय, याची किती मॅग्निफिकेशन करण्याची पॉवर आहे त्याला आपण म्हटलंय m, and that formula will be d by u. What is d? d is the distance of distinct vision for normal human eye, it is 25 cm constant आहे. आणि what is u? u is the distance of object. म्हणजे आपल्याला d तर माहितच असतं, कॉन्स्टंट घेऊ शकता तुम्ही डायरेक्ट 25 cm. ऑब्जेक्ट डिस्टन्स जरी फक्त माहित असेल तरी आपल्याला त्या मायक्रोस्कोपची काय कळते, मॅग्निफाइंग पॉवर. याला थोडं आपण वेगळ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. नाव हियर काही डिस्टन्सेस आहेत u, फी आणि d. फोकल लेंथ कन्सिडर करूया आपण. नाव दी फोकल लेंथ ऑफ दिस लेन्स इज f. साइन कन्व्हेन्शन यूज केलं तर साइन ऑफ u इज निगेटिव्ह लेफ्ट साइडला, साइन ऑफ फी इज ऑल्सो निगेटिव्ह, आणि ddv ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, इमेज असली तरी ती इकडेच तयार झाले, म्हणजे इमेज असेल ddv ला किंवा ऑब्जेक्ट असेल लेफ्ट साइडलाच दोन्ही वेळा आहे. सो हियर वी कन्सिडर d as मायनस. फोकल लेंथ ऑफ कॉन्वेक्स लेन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो इफ वी यूज द लेन्स फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला काय असतो, 1/φ इक्वल टू 1/f इक्वल टू 1/φ मायनस 1/u. बट बाय युजिंग द साइन कन्व्हेन्शन वी कॅन राइट दिस as 1/f इक्वल टू, नाउ हियर 1/φ, किंवा अगोदर असं करा, या इक्वेशनला मी सगळ्या टर्म्सना d न मल्टिप्लाय करतो. सो वी गेट d/f इक्वल टू d/φ मायनस d/u, and now use the sign convention. आता साइन कन्व्हेन्शन यूज करा. हियर d is negative, f is positive, so it will be minus d/f equal to d and f both negative, त्यामुळं हा रेशो पॉझिटिव्हच राहणार. अँड ऑल्सो हियर डी अँड यू बोथ निगेटिव्ह, पण हे निगेटिव्ह राहणार, दोघांचं निगेटिव्ह कॅन्सल झालं तरी. सो मायनस d/f इक्वल टू d/φ मायनस d/u. नाव कन्सिडर दिस आज d/u इक्वल टू, मी हे इकडे घेतलं पॉझिटिव्ह, हे इकडे घेतलं की पॉझिटिव्ह होईल. सो d/u इक्वल टू d/φ प्लस d/f. एक रिलेशन मिळालं मला. नाउ व्हॉट इज d/u? याला मी इक्वेशन 4 म्हणतो. कंपेअरिंग इक्वेशन 3 and 4, d/u is nothing but this magnifying power of this microscope. So we get one more formula for magnifying power, m equal to d/φ plus d/f. This is also the formula of the magnifying power, वेगळ्या फॉर्म मध्ये. This is in the form of d and u. And here we use d, phi and f. Phi is the image distance, f is the focal length of this lens. आणि यामध्ये दोन कंडिशन आहेत. फर्स्ट केस, फॉर मॅक्झिमम मॅग्निफिकेशन और मॅग्निफाइंग पॉवर, म्हणजे ह्या मायक्रोस्कोपची मॅक्झिमम मॅग्निफाइंग पॉवर कधी असेल, we get maximum magnifying power if the final image phi is formed at ddv, म्हणजे d एवढ्या डिस्टन्स वरती असेल. म्हणजे ही जी इमेज तयार झाली आपण ऑब्झर्व करताना ती किती डिस्टन्सला तयार झाली डोळ्यापासून आपल्या, 25 सेंटीमीटरला, म्हणजे d एवढ्या डिस्टन्स वरती. कमीत कमी d ला असावी किंवा त्याच्या पुढे असावी. d च्या अलीकडे का नको, क्लिअर दिसत नाही आपल्याला तिथं. सो जर ही इमेज जी तयार झाली a', b' ही डोळ्यापासून जर 25 सेंटीमीटरला असेल, म्हणजे कुठं d ला असेल, देन वी गेट मॅक्झिमम मॅग्निफाइंग पॉवर. तर काय असते मॅग्निफाइंग पॉवर, मॅक्झिमम. सो दॅट मॅक्झिमम मॅग्निफाइंग पॉवर विल बी इक्वल टू
Now here what is V? V is D, and D by D we get 1. So maximum magnifying power will be D by F. Here the image is formed at DDV. ही कंडिशन लक्षात ठेवा. If the image is formed at a distance of 25 cm, म्हणजे इमेज जर DDV ला तयार झाली असेल तर मॅक्झिमम मॅग्निफाइंग पॉवर असते आणि त्याचा फॉर्म्युला 1 + D/F घेता येतो. आणखी एक कंडिशन आहे, सेकंड कंडिशन. If we want minimum magnifying power, जर मॅग्निफाइंग पॉवर आपल्याला कशी पाहिजे असेल, मिनिमम मॅग्निफाइंग पॉवर. कधी असेल मिनिमम मॅग्निफाइंग पॉवर? इमेज मिनिमम किती डिस्टन्सला तयार झाली पाहिजे? DDV ला किंवा त्याच्या पुढं. मग पुढं म्हणजे इकडं कुठं? तर अप टू इन्फायनाइट झाली तरी चालेल. मॅक्झिमम डिस्टन्स इमेजचं किती असू शकतं? इन्फायनाइट. सो if the image is formed at infinity, if the image is formed at infinity, ही इमेज इकडे किती डिस्टन्सला तयार झाले? इन्फिनिटीला. then we get minimum magnifying power, and that minimum magnifying power will be, now see, phi is now infinity, D by infinity is 0, and the formula will be D by F. फॉर्म्युला काय आलाचा? D by F. दिस इज अवर मिनिमम मॅग्निफाइंग पॉवर ऑफ दिस सिंपल मायक्रोस्कोप. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल्स एक्झाम्पल्स विचारली जातात. कोणते फॉर्म्युले? हा लक्षात ठेवा, ह्या दोन कंडिशन, and this is our formula, magnifying power of simple microscope. Now see here, in all the formulas, magnifying power of simple microscope is inversely proportional to focal length. मॅग्निफाइंग पॉवर ही लेन्सच्या फोकल लेंथला कशी प्रोपोर्शनल आहे? इनव्हर्सली. मला सांगा, मॅग्निफाइंग पॉवर आपल्याला लार्ज पाहिजे की स्मॉल पाहिजे? साहजिक आहे, लार्जच पाहिजे असणार आहे. सो टू गेट ए लार्ज मॅग्निफाइंग पॉवर, फोकल लेंथ शुड बी स्मॉल. फोकल लेंथ कशी असली पाहिजे? स्मॉल. तरच मॅग्निफाइंग पॉवर कशी मिळणार? लार्ज. आणि मग लेन्सची फोकल लेंथ जेवढी स्मॉल तेवढी मॅग्निफाइंग पॉवर लार्ज. म्हणजे कसली लेन्स घ्यायची आहे आपल्याला? फोकल लेंथ स्मॉल. याचा अर्थ काय? तर इफ द फोकल लेंथ इज स्मॉल, देन द लेन्स विल बी थिक. लक्षात ठेवा, लेन्स थिक असेल तर रेज ह्या कन्वर्ज होताना अशा जवळ कन्वर्ज होतात, क्लोज पॉइंटला कन्वर्ज होतात, अँड वी गेट ए स्मॉल फोकल लेंथ. अँड इफ द लेन्स इज व्हेरी थिन, लेन्स थिन असेल तर रेज ह्या जवळ कन्वर्ज होत नाहीत. रेज कन्वर्जेस ॲट लार्ज डिस्टन्स अँड वी गेट ए लार्ज फोकल लेंथ. हे रिलेशन लक्षात ठेवा. इफ लेन्स इज थिक, जाड लेन्स असेल तर फोकल लेंथ स्मॉल असते. याचा अर्थ आपल्याला मॅग्निफाइंग पॉवर लार्ज जर इथं मिळवायची असेल, देन द फोकल लेंथ ऑफ लेन्स शुड बी स्मॉल, बिकॉज मॅग्निफाइंग पॉवर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू F. So to get a focal length small, we have to made lens thick. लेन्स कशी तयार करावी लागते? थिक तयार करावी लागते. बट इफ द लेन्स इज थिक, लेन्स जर थिक असेल, जाड असेल, देन लेन्स डिफेक्ट्स ऑकर. लेन्स डिफेक्ट्स आपण डिस्कस करणार आहे. ॲबर्शन ज्याला म्हणतो आपण, स्पेरिकल ॲबर्शन, क्रोमॅटिक ॲबर्शन, डिफेक्ट्स येतात लेन्समध्ये आणि इमेज परत क्लिअर दिसत नाही. सो देर इज अ लिमिट टू इन्क्रीज द मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर जर इन्क्रीज करायची असेल तर त्याला लिमिटेशन आहेत. एका ठराविक लिमिटच्या पुढं आपण याला यूज करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला सेल्स बघायचेत, ब्लड सेल्स असतील, काही असेल, टिश्यूज असतील, तुम्हाला ऑब्झर्व करायचे, सिंपल मायक्रोस्कोपचा यूज करून नाही ऑब्झर्व करता येत. That's why we use or we construct one more microscope and we call it as compound microscope. त्याला काय म्हणणार आहे आपण? कंपाऊंड. त्याची गरज सांगितली का मी? Why the compound microscope is required? त्याचं हे क्वेश्चन आहे थेरॉटिकली. लक्षात ठेवा, जे आता सांगितलं ते असंच नाही सांगितलेलं. सो वी विल सी आवर नेक्स्ट डिव्हाइस, अँड द नेक्स्ट डिव्हाइस इज कंपाऊंड मायक्रोस्कोप. नाउ सी अबाउट कंपाऊंड मायक्रोस्कोप. याची रिक्वायरमेंट का आहे ती मी आता सांगितलं, बिकॉज सिंपल मायक्रोस्कोप हॅज सम limitations to increase the magnifying power. Now compound microscope consists two lenses instead of one lens like simple microscope. Here this lens which is close to object is known as objective lens, and this lens has a small aperture and small focal length. हे लक्षात ठेवा.
दोन लेन्स पैकी एक लेन्स जी आहे ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणणार, कारण ती ऑब्जेक्टच्या जवळ आहे, नियर आहे. अँड दिस ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज स्मॉल अपर्चर. अपर्चर्स मीन्स तुम्ही मायक्रोस्कोप बघितलेत, ते सर्क्युलर लेन्स असते अशी, त्या सर्कलचा डायमीटर त्याला म्हणणार आपण अपर्चर. सो द ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज स्मॉल अपर्चर म्हणजे लहान लेन्स असते, अँड इट हॅज स्मॉल फोकल लेंथ. द लेन्स विच इज क्लोज टू अवर आय, जेकडून आपण ऑब्झर्व करणार आहे, द लेन्स क्लोज टू अवर आय इज नोन ॲज आयपीस. अँड दिस आयपीस लेन्स हॅज ए स्मॉल म्हणजे याच्यापेक्षा थोडा लार्ज aperture and has a large focal length also. Okay, now the compound microscope has two lenses, and these two lenses are fitted in a cylindrical hollow tube. एखादी cylindrical hollow tube pipe असेल तर त्या पाईप मध्ये एका साइडला ऑब्जेक्टिव्ह लेन्स, दुसऱ्या साइडला आयपीस लेन्स अशी फिट केलेली असते, आणि त्या दोन लेन्स मधला डिस्टन्स चेंज करता येतं. म्हणजे आपण त्या दोन लेन्स मधला डिस्टन्स काय करू शकतो, हे चेंज करू शकतोय. ॲडजस्टमेंटसाठी, फोकसिंगसाठी तुम्ही मायक्रोस्कोप यूज केलेला असेल, एक स्क्रू असतो ज्यामुळं तो आयपीस आहे तो असा पुढं आणि पाठीमागे होतो, म्हणजे डिस्टन्स जे आहे ते काय होतं, चेंज होतं. आणि मग या अशा टाईपमध्ये हा सिलेंड्रिकल ट्यूबमध्ये दोन लेन्स फिट केल्या की आपला कंपाऊंड मायक्रोस्कोप तयार होतो. आता कंपाऊंड, हाऊ द कंपाऊंड मायक्रोस्कोप फॉर्म्स द इमेज ऑफ ऑब्जेक्ट. नाउ हियर इज अवर ऑब्जेक्ट विच इज ए स्मॉल ऑब्जेक्ट, मायक्रो ऑब्जेक्ट, डायरेक्ट दिसत नाही आपल्याला. नाउ दिस ऑब्जेक्ट इज ॲट ए डिस्टन्स यू from objective lens, that's why we use symbol UO. Now this lens forms the image of this object A dash B dash. So this is the image distance phi O. कारण ही इमेज आहे कोणत्या लेन्सची, ऑब्जेक्टिव्ह लेन्सची. सो इट विल बी phi O image distance from objective lens. Now this image A dash B dash is a real inverted and magnified image. पण एवढं मॅग्निफिकेशन आपल्याला सफिशियंट नाहीये, आपल्याला याला आणखी मॅग्निफाय करायचंय. नाव फॉर आयपीस लेन्स, या लेन्ससाठी, नाव फॉर आयपीस लेन्स दिस इमेज ऍक्ट्स ॲज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. याला आपण इंटरमिडिएट इमेज म्हणणार आहे. दोन लेन्सच्या मध्ये जी ऍक्च्युअल रिअल मध्ये नाहीये तसं काय, कारण दोन लेन्सच्या मधलं आतलं काय दिसणारही नाही आपल्याला. दिस इमेज ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स ऍक्ट्स ॲज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट फॉर आयपीस लेन्स. नाव दिस इमेज, याला मी असं ऍडजस्ट केलंय मायक्रोस्कोपला, म्हणजे दोन लेन्स मधलं डिस्टन्स असं ऍडजस्ट केलंय की ही जी इमेज आहे A dash B dash, दिस इमेज इज नाव इन बिटवीन फोकस अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ धिस आयपीस. म्हणजे या आयपीसच्या इकडं फोकस असेल इथं. सपोज दिस इज द फोकस ऑफ आयपीस लेन्स, अँड now this object A dash B dash is in between focus and optical center. याच्यामध्ये आला. and now आपण इकडून ऑब्झर्व करणार आहे. मी सांगितले our eye is jams with this lens. मायक्रोस्कोप म्हटलं की डोळा एकदम लेन्सला चिकटून असतो आपला असा, त्यामुळं हा आपला डोळा इथं एकदम चिकटलेला आहे. and this eyepiece lens forms again the image of this A dash B dash. A dash B dash ची परत एक इमेज तयार होते. बट नाव दिस ऑब्जेक्ट, दिस इज ऑब्जेक्ट फॉर आयपीस लेन्स. सो वी यूज हियर सिम्बॉल U, and UE is the object distance for eyepiece lens of this object A dash B dash. Now there is one more image is formed because of this eyepiece, and that image is like this virtual image form तयार होते, आणि मग that image will be A dash A double dash B double dash. Now here this A double dash B double dash is our final image. ही आपली काय इथं फायनल इमेज आहे, and we get here a final image which is magnified. ऑब्जेक्टला कंपेअर केलं तर ह्या इमेजची साईज जी आहे ती आता कशी आहे, लार्ज आहे. आणि मग डबल मॅग्निफिकेशन झाल्यामुळं मायक्रो ऑब्जेक्ट्स हे आपण या मायक्रोस्कोप मधून इझिली काय करू शकतो, ऑब्जेक्ट करू शकतो. नाव दिस इज द इमेज ऑफ दिस आयपीस लेन्स. सो हियर फी इज द इमेज डिस्टन्स फ्रॉम द आयपीस लेन्स. हे याचं काय झालं वर्किंग. अँड नाव द डिस्टन्स बिटवीन दिस टू लेन्सेस, कॅपिटल L म्हणतो मी याला. दिस L विल बी इथपर्यंत फी ओ UE. So this L will be phi O plus UE, and this phi L stands for the length of microscope. या मायक्रोस्कोपची L म्हणजे काय झाली, ही लेंथ झाली. and now we get here a highly magnified image A double dash B double dash,
And now if we want to calculate the magnifying power of this microscope, या मायक्रोस्कोपची आपल्याला आता जर मॅग्निफाइंग पॉवर कॅल्क्युलेट करायची असेल, then how will we calculate this magnifying power? What is magnifying power? Magnifying power of optical instrument is the ratio of, काय रेशो असतो हा, नुसतं एम लिहिलं झाले, मॅग्निफाइंग पॉवर ज्याला आपण सिम्बॉल यूज केलंय, दिस इज द रेशो ऑफ beta upon alpha. Now what is beta? Beta is the angle subtended by final image with our eye. So here a double dash b double dash is our final image, कारण आपल्याला इकडून बघताना हीच इमेज दिसणार आहे. and now this image makes an angle beta with the object, sorry eye, म्हणजे दिस इज अवर व्हिज्युअल अँगल सबटेंडेड बाय फायनल इमेज विथ अवर आय. आपण लेन्स सोबतच अँगल घेतो, याचं रिझन बिकॉज द आय जम्प्स विथ द लेन्स, and that's why we consider this angle as beta. And what is alpha? Alpha is the visual angle subtended by object with unaided eye, म्हणजे कुठलंही इन्स्ट्रुमेंट यूज केलेलं नसताना जो अँगल आपण कन्सिडर करतो, अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट with unaided eye when placed at DDV. मगाच्या डायग्राम मध्ये सिंपल मायक्रोस्कोप मध्ये जी कंडिशन होती तीच कंडिशन आपण इथे यूज करतोय. नाउ हियर दिस इज अल्फा, दिस इज बीटा, अँड नाउ वी कॅन टेक द रेशोज ॲज व्हॉट इज टॅन बीटा. से इक्वेशन 1. नाउ टॅन बीटा इक्वल टू नियरली इक्वल टू बीटा, बिकॉज अँगल्स आर व्हेरी स्मॉल, मायक्रो ऑब्जेक्ट्स आहेत त्यामुळे हे अँगल्स लार्ज तर नाही आहेत. नाउ टॅन बीटा विल बी a dash b dash, a dash b dash, sorry, tan beta will be a dash b dash divided by opposite upon adjacent. Adjacent means this distance. So या ट्रायंगल मध्ये मी tan beta घेतोय, a dash b dash divided by ue. This is our tan beta. And what is tan alpha? From that unaided eye diagram, tan alpha means ab upon d. Tan alpha is AB upon D, and now using these values in the formula of magnifying power, we get magnifying power m equal to beta a dash b dash upon UE divided by AB upon D, or we can write this as a dash b dash upon AB into D divided by UE. Now see this, याच्या दोन टर्म्स आहेत. नाउ दिस इज द मॅग्निफाइंग पॉवर ऑफ दिस कंपाउंड मायक्रोस्कोप. फॉर्म्युला मिळाला आपल्याला. नाउ हियर दिस टू टर्म्स रिप्रेझेंट्स द सेपरेट मॅग्निफिकेशन प्रोड्यूस्ड बाय ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड आयपीस. नाउ हियर व्हॉट इज a dash b dash? a dash b dash is the height of image formed by objective lens, and what is ab? ab is the height of object. Now this ratio will be height of image upon height of object, and we can represent it as magnification, linear magnification ज्याला म्हणतो आपण, height of image upon height of object, magnification of objective lens MO plus into. Now what is d by u? Simple microscope मगाशीच आपण बघितलाय, आणि आता जर या लेन्सला निग्लेक्ट केला, आपण इकडचा पार्ट निग्लेक्ट केला, तर हे जे दिसतंय तुम्हाला काय दिसतंय? दिस इज अवर ऑब्जेक्ट अँड इट्स इमेज. मगाचीच डायग्राम इन्व्हर्टेड आहे, अशी आहे. Now this lens, eyepiece lens, acts as a simple microscope, and its magnification is d by u. Formula आहे तयार केलाय. So this will be the magnifying power of eyepiece lens. Eyepiece lens ची ही काय झाली? एक magnifying power झाली. And MO is the linear magnification produced by objective lens. So here MO, what is MO? MO is the linear magnification. MO is the linear magnification of objective lens, and this magnification can be written as a dash b dash upon AB, or we can write this as a dash b dash upon AB. तर लिहिता येईलच. प्लस आणखी कसं लिहू शकतोय बघा आपण, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला सिंपल मॅग्निफिकेशनचा ऑब्जेक्ट डिस्टन्स अपॉन इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स हे असतो, और वी कॅन राइट इट ॲज VO अपॉन UO. ही कंडिशन झाली, लक्षात ठेवा. अँड द सेकंड मॅग्निफिकेशन, अँड
What is ME? MOचं meaning मी इथं लिहिलंय. MO is what? MO is the linear magnification of objective. या लेन्सचं मॅग्निफिकेशन. And ME is the magnifying power of this eyepiece lens and this formula will be D by U. याचा फॉर्म्युला काय झाला? D by U means here we get 2 times magnified image. First magnification is produced by objective lens and second magnification is produced by eyepiece lens, and that's why we get a highly magnified image in compound microscope, and this is the formula for magnifying power of compound microscope. हा घ्या किंवा या टाइप मध्ये यूज करू शकतोय आपण. आणि याचा विचार केला तर ME is the magnifying power of this eyepiece. आणि मग या फॉर्म्युलाला परत 2 कंडिशन आहेत. मॅक्झिमम पाहिजे असेल तर ME मॅक्झिमम पाहिजे असेल तर फॉर्म्युला काय होता? 1 प्लस D बाय F. मिनिमम पाहिजे असेल तर मॅग्निफाइंग पॉवर आयपीसची मिनिमम पाहिजे असेल तर फॉर्म्युला यूज करतो आपण D बाय F. ह्या कंडिशन कंपाऊंड मध्येही वापरू शकताय. ही कंडिशन यूज केली या ME साठी, देन दी मॅग्निफाइंग पॉवर ऑफ दिस मायक्रोस्कोप इज मॅक्झिमम, आणि ही कंडिशन यूज केली सिंपल मधल्या ह्या 2 कंडिशन मी लिहून दिले तिथं. मॅग्निफाइंग पॉवर मॅक्झिमम इज ॲट when the image is formed at D and minimum magnifying power when this final image is formed at infinity. त्याच 2 कंडिशन आपण इथंही यूज करू शकतोय. ओके, सो दिस इज दी फॉर्म्युला फॉर. यामध्ये विथ साइन कन्व्हेन्शन घ्यायचं आहे न्यूमेरिकल सॉल्व करताना, आणि मग या टर्म्स ज्या आहेत तिथल्या या लेन्स फॉर्म्युला याचा सेपरेट. नाउ हियर द फोकल लेंथ ऑफ दिस आयपीस लेन्स इज FE, आणि मग त्यासाठी मी इथं लिहितोय FE. हे लिहायचं राहिलं होतं आपलं. FE का लिहिलं मी याला? कारण D by FE. FE is the focal length of eyepiece lens because this ME is the magnifying power of this eyepiece lens. So focal length of objective lens यासाठी सिम्बॉल घ्या मग FO. मग FO लिहिलं तर याचा सेपरेट लेन्स फॉर्म्युला तयार होईल. For objective lens we can write it as 1 by FO equal to 1 by FO minus 1 by UO. This is the lens formula for objective lens, and for eyepiece lens we can use the lens formula as 1 by FE equal to 1 by FE minus 1 by UE. ह्या फॉर्म्युलांचा यूजही करावा लागतो आपल्याला, कारण आपल्याला यातल्या कोणत्याही टर्मला कॅल्क्युलेट करायला विचारतील. तुम्हाला विचारतील फाइंड द लिनियर मॅग्निफिकेशन प्रोड्यूस्ड बाय ऑब्जेक्टिव्ह लेन्स. Then what is linear magnification of objective lens? FO by UO or A dash height of image upon height of object. किंवा तुम्हाला विचारतील find the magnifying power of eyepiece lens means ME, and total magnification of this compound microscope is the product of these 2 magnification. या टाइप मध्ये आपण हा compound microscope इथं यूज करतो. ओके, सो दिस इज अबाउट द मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप कधी यूज करतोय आपण? इफ यू वॉन्ट टू सी दी मायक्रो ऑब्जेक्ट्स मीन्स स्मॉल ऑब्जेक्ट्स. नाउ इफ दी ऑब्जेक्ट्स आर लार्ज, साइज लार्ज आहे बट दी ऑब्जेक्ट्स आर ॲट इन्फिनिटी ऑर डिस्टंट ऑब्जेक्ट्स. जर लार्ज डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट्स असतील तर, म्हणजे जसं स्टार्स आहेत, मून आहे, प्लॅनेट्स आहेत, किंवा ट्रीज असतील जे अगदी असे लांब आहेत, लार्ज डिस्टन्स वरती आहेत आपल्या, टू ऑब्झर्व सच टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स क्लिअरली. मून क्लिअर दिसत नाही आपल्याला, मूनचा सरफेस दिसत नाही, किंवा असे लार्ज डिस्टन्स वरती असलेले ट्रीज आहेत क्लिअरली दिसत नाही, काही पर्सन्स असतील, किंवा एका मोठ्या फुटबॉल स्टेडियम मध्ये बसून तुम्ही मॅच बघताय आणि लार्ज डिस्टन्स वरती प्लेयर्स असल्यामुळे क्लिअरली दिसत नाहीत, तरी आपण यूज करू शकतोय. आणि मग या ऍप्लिकेशन्स मध्ये आपल्याला यूज करायचंय दुसरं इन्स्ट्रुमेंट, अँड वी कॉल्ड इट ॲज टेलिस्कोप. सो नाउ आवर नेक्स्ट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट इज टेलिस्कोप. So our next instrument is telescope. Telescope is used to see the distant objects. Means here our objects are at very large distances. आता प्लॅनेट्स कन्सिडर केले, स्टार्स कन्सिडर केले, तर जनरली आपण ते डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स इन्फायनाइट म्हणतो. सो हियर आवर ऑब्जेक्ट्स आर ॲट इन्फिनिटी. आणि जर आपण स्टार्स, प्लॅनेट्स ऑब्झर्व केले आणि त्यासाठी जर या टेलिस्कोपची अरेंजमेंट केली, देन वी कॉल सच टेलिस्कोप्स आर ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप्स. आणि जर तुम्हाला सरफेसवरती ट्रीज वगैरे ऑब्झर्व करायचे असतील, माउंटन्स ऑब्झर्व करायचे असतील, तर जो टेलिस्कोप यूज करतो वी कॉल सच टेलिस्कोप्स आर टेरेस्ट्रियल टेलिस्कोप. तिथं इमेज इन्फिनिटीलाच तयार होईल असं नाही, हा तो डिफरन्स असतो. आणि मग हियर वी कन्सिडर ए ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप विच इज यूज टू ऑब्झर्व स्टार्स, प्लॅनेट्स. Okay, so because of this I take here the distance of object distance is infinity. In telescope there are two lenses,
like microscope, but the difference is here the objective lens has now large aperture. Objective lens has very large aperture as compared with eyepiece. This eyepiece lens has small aperture. ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा अपर्चर लार्ज का असावा याच्या पाठीमागे एक रिझन आहे, अँड दॅट रिझन इज जर आपण डायरेक्ट मूनला ऑब्झर्व केलं तर आपल्याला मून दिसत नाही असं आहे का? दिसतोय की मग कशासाठी टेलिस्कोप? वी कांट गेट ए क्लिअर इमेज. क्लिअर इमेज कधी दिसते का आपल्याला मूनची? नो. म्हणजे त्या मूनची आपल्याला फक्त मून दिसतोय पण ती इमेज कशी पाहिजे? क्लिअर. आपल्याला का क्लिअर इमेज दिसत नाही? बिकॉज वी कलेक्ट्स व्हेरी फ्यू रेज कमिंग फ्रॉम मून. मून कधी दिसतोय आपल्याला? मून पासून येणारे रेज आहेत त्या रेज आपल्या डोळ्याच्या आयलेन्स वरती काय होतात? इन्सिडेंट होतात. अँड दिस आयलेन्स फॉर्म्स द इमेज ऑफ दॅट मून ऑन रेटिना. रेटिनावरती त्या मूनची काय तयार होते? इमेज तयार होते. आयलेन्सची साईज म्हणजे हे जे आपलं पुपिल दिसतंय तुम्हाला ब्लॅक सर्कल दिसतंय, ते ब्लॅक सर्कल म्हणजे तेवढीच एक आतमध्ये काय असते? आयलेन्स असते. आणि तेवढा त्या लेन्स मधून आतमध्ये जाणाऱ्या ज्या रेज आहेत त्या रेजमुळे आपल्याला त्या मूनची काय तयार होते? इमेज. मग विचार करा, एवढ्या लहान सर्कलवरती जेवढ्या रेज इन्सिडेंट होत आहेत त्यामुळे मून जर असा दिसत असेल तर मी असा एवढा मोठा डोळा असता माझा तर किती क्लिअर दिसलं असतं सांगा मून. आणि त्यासाठीच आपण काय करतोय तर डायरेक्ट बसण्याच्या अगोदर आपण एक कन्व्हर्जिंग साठी एक मोठ्या अपर्चरचा टेलिस्कोप यूज करतो. टेलिस्कोपचा शेप बघितला, अलीकडे लहान असतो पण पुढे जाईल तसा तो मोठा होत जातो आणि त्यातून आपण ज्यावेळी ऑब्झर्व करतो तो पुढचा जो लेन्सचा पार्ट आहे दॅट वी कॉल ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड इट हॅज ए व्हेरी लार्ज अपर्चर. म्हणूनच म्हटलं जातं की क्वेश्चनरी थेअरीमध्ये विचारतात व्हाय द टेलिस्कोप हॅज लार्ज अपर्चर. टेलिस्कोपचे अपर्चर ऑब्जेक्टिव्ह लेन्सचे अपर्चर लार्ज का असावेत? बिकॉज इफ द अपर्चर इज लार्ज इट कलेक्ट्स लार्ज नंबर ऑफ रेज. डोळ्यापेक्षा तो ऑब्जेक्टिव्ह मोठा असल्यामुळे तो लार्ज नंबर ऑफ रेज काय करतो? कलेक्ट करतो. अँड दॅट ऑल द रेज कलेक्टेड बाय अपर्चर फॉर्म्स द इमेज ए बी. इमेज तयार होते आणि मग ती इमेजची क्लॅरिटी इन्क्रीज झालेली असते. मून तिथंच आहे पण त्याची आता क्लॅरिटी काय झाली? आपल्याला क्लिअर इमेज दिसते कारण डोळ्यापेक्षा तो अपर्चर जास्त रेज काय करतो? गॅदर करतो, कन्वर्ज करतो अँड वी गेट ए क्लिअर इमेज ऑफ दॅट डिस्टंट ऑब्जेक्ट. म्हणजे टेलिस्कोपचं मेन पर्पज काय तर मॅग्निफाय करून वगैरे ऑब्झर्व करणं नाही, आहे तेवढंच दिसेल तुम्हाला पण क्लिअर दिसेल अशा टाइपची काय मिळते? इमेज मिळते. सो हियर दिस इज अवर ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आयपीस लेन्स. आयपीस लेन्स हॅज फोकल लेंथ FE, objective lens has focal length FO. Now here our object is at infinity. इकडे ऑब्जेक्ट आहे कुठे येते? at infinity. So UO is infinity. And if आता ऑब्जेक्ट इकडे दाखवता येणार नाही. ऑब्जेक्ट if the object is at infinity then rays coming from that object or beam coming from that object is parallel. Infinity ला असेल तर त्यापासून येणाऱ्या रेज कशा असतात? Parallel. Now this is the beam or rays of light coming from the object which is at infinity. This beam is not parallel to principal axis, so all these parallel rays gets converged at point, but this point is in a focal plane. लक्षात ठेवा, जर या रेज ऍक्सिस ला पॅरलल असत्या तर इथं कन्वर्ज झाल्या असत्या, but these are not parallel to the axis. Then these rays converges at point B and we get a image, sharp image AB. This is the image of that object which is at infinity. ऑब्जेक्ट जे इन्फिनिटीला होतं त्या ऑब्जेक्टची ही AB ही काय आहे? इमेज आहे. आता ही इमेज जी आहे त्याला आपण इंटरमिडिएट इमेज म्हणतो. नाउ दिस इमेज ऍक्ट्स ॲज अ ऑब्जेक्ट फॉर आयपीस लेन्स. आयपीस लेन्स साठी ही इमेज म्हणजे काय? आता ऑब्जेक्ट आहे. देन व्हॉट इज दिस डिस्टन्स? हे डिस्टन्स काय असेल मग? This distance is the image distance because AB is the image for objective lens. But where the image is formed? If a parallel beam incident on the objective, then all the rays converges at the focus or focal plane. So this is the focal plane and we can write this distance as FO, focal length. कारण हा फोकसच असतो इथं. पॅरलल रेज कुठे कन्वर्ज होतात? फोकस वरती किंवा फोकल प्लेन मध्ये. त्यामुळे हे डिस्टन्स ऍक्च्युअली हे इमेज डिस्टन्सच आहे, FO ज्याला म्हणतो आपण, पण ते कुणा एवढं एक्झॅक्टली? FO, म्हणून मी इथं FO लिहिलं. ओके. नाव
हिअर दिस आयपीस लेन्स, या दोघांमधलं डिस्टन्स असं ॲडजस्ट केलंय मी. नाव हिअर आय ॲडजस्टेड दिस लेन्सेस सच ॲज दिस AB इज नाव ॲट द फोकस ऑफ दिस आयपीस लेन्स. आता ही AB जी इमेज होती ती आता या आयपीस लेन्सच्या कशावरती आहे, फोकसवरती येईल अशा टाईपमध्ये मी याला काय केलं, ॲडजस्ट केलं. आता ह्याला ॲडजस्ट केल्यानंतर नाव दिस AB इज ॲट द फोकस, एक्झॅक्टली फोकसवरतीच आहे हा AB. अँड इफ दी ऑब्जेक्ट इज ॲट फोकस इमेज इज फॉर्मड ॲट इन्फिनिटी. म्हणजे आपण इकडून ऑब्झर्व करतोय, इथं आपला डोळा असणार आहे आणि इकडून ऑब्झर्व करताना या रेज ज्या आहेत त्या इकडं इन्फिनिटीला जात आहेत. सो वी गेट ए इमेज ॲट इन्फिनिटी. सो फायनल इमेज इज फॉर्मड ॲट इन्फिनिटी, इकडे इन्फिनिटीला. याचा अर्थ असा आहे की तुम्ही मूनला ऑब्झर्व करताय तर मून काय जवळ आल्यासारखा दिसतो का आपल्याला, मून आपल्याला इन्फिनिटीलाच दिसतो, तिकडच दिसतो. बट वी गेट ए क्लिअर इमेज. फक्त काय चेंज होतो, डायरेक्ट डोळ्यानं बघताना आणि यातून बघताना चेंज काय असतो, तर डायरेक्ट बघताना ब्लड इमेज असते, टेलिस्कोप मधून बघितलं की इमेज कशी असते, क्लिअर इमेज. वी गेट हिअर ए क्लिअर इमेज. सो फायनल इमेज इज ऑल्सो ॲट इन्फिनिटी. नाउ दिस इज द फोकस. सो वी कॅन राईट दिस डिस्टन्स ॲज FE, फोकल लेंथ यालाही लिहिता येईल. So the length between, distance between these two lenses is the length of telescope and it is FO plus FE. This is the formula for length of telescope. या telescope ची काय झाली तर length झाली. and we can find the magnifying power of this telescope also. telescope ची magnifying power जर calculate करायची असेल, मॅग्निफाइंग पॉवर ज्याला सिम्पली M किंवा इथे MP लिहिलंय मी शॉर्ट मध्ये. अँड मॅग्निफाइंग पॉवर इज व्हॉट, इट इज द बीटा बाय अल्फा. फॉर्म्युला तोच आहे, व्हिज्युअल अँगल सबटेंडेड बाय फायनल इमेज टू द व्हिज्युअल अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट. नाउ हिअर here is our final image. This is our final image which is at infinity. आणि डोळा हा लेन्सला एकदम चिकटून असतो त्यामुळे आपण याच अँगलला घेणार आहे. दिस इज अवर व्हिज्युअल अँगल बीटा, अँगल सबटेंडेड बाय फायनल इमेज टू अवर आय. कारण ही लेन्स म्हणजे आपला डोळाच मानूया आपण, चिकटून आहे लेन्सला डोळा आपला. सो हिअर वी गेट बीटा. देन हाऊ कॅन वी कन्सिडर अल्फा. प्रॉब्लेम अल्फा मध्ये आहे. अल्फा इज व्हॉट, अल्फा आपण असा घेतला होता, the object AB and angle subtended by this object AB when placed at DDV. ही कंडिशन होती आपली. But now here our object is not here. Where is our object? Our object is at infinity. And if object is at infinity, then how can we consider this alpha? Alpha कसा consider करणार? तर अल्फा साठी एक अप्रॉक्सिमेशन घेतोय मी इथं, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. Our object is now at infinity. म्हणजे इन्फिनिटीला ऑब्जेक्ट आहे. आता हा टेलिस्कोप आहे आणि मी आता टेलिस्कोप न यूज करता डायरेक्ट त्या ऑब्जेक्टला ऑब्झर्व करतोय. नाउ द रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट इन्सिडेंट ऑन माय आय अँड इट मेक्स सम अँगल. म्हणजे मी इथं असं कन्सिडर केलं, आय वॉज हिअर, दिस इज माय आय अँड ऑब्जेक्ट इज हिअर. दिस ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी अँड द रेज कमिंग फ्रॉम दिस ऑब्जेक्ट मेक्स अन अँगल अल्फा विथ माय आय. ह्याला म्हणतो आपण व्हिज्युअल अँगल सबटेंडेड बाय दिस ऑब्जेक्ट. पण हे कुठं आहे माहित नाही आपल्याला. नाव आय यूज टेलिस्कोप, मी टेलिस्कोप यूज केला. आता टेलिस्कोप काय खूप मोठा असणार आहे का ह्याला कम्पेअर केलं तर, दिस डिस्टन्स इज व्हेरी लार्ज, इन्फिनिटी म्हणतोय आपण, त्या मानाने इथं जो मी टेलिस्कोप यूज करा तर एवढा असाच आहे. त्यामुळं हा अँगल चेंज होईल का सांगा. डायरेक्ट बघताना टेलिस्कोप न घेत मी टेलिस्कोप यूज केला नाही आणि डायरेक्ट बघतोय मी. नाव इट मेक्स अँगल अल्फा. टेलिस्कोप यूज केला, रेज येत आहेत, पुढची लेन्स कोणती असते, ऑब्जेक्टिव्ह. आणि मग टेलिस्कोप यूज केला तरी काय हा अँगल जास्त चेंज होणार नाही, अल्फाच राहील पुढे जरी मेजर केला तरी. सो हिअर वी कन्सिडर धिस अँगल ॲज अल्फा. म्हणजे मी डोळ्याजवळ घेण्याच्या ऐवजी इथं घेतोय आणि इथं जरी मेजर केला अँगल, हा इथं मेजर केला म्हणजे हे असं आहे, हा आपला टेलिस्कोप. ओके, आणि मग अँगल्स घेता. नाव हिअर दिस इज अवर ओरिजिनल अल्फा विदाउट टेलिस्कोप आणि विथ टेलिस्कोप घेतलं तर हा आपला काय झाला अल्फा. आता हा आणि हा अँगल काय जास्त चेंज नाही कारण हे डिस्टन्स किती आहे, इन्फिनिटी. सो वी कन्सिडर दिस अँगल ॲज अल्फा, अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट. नाव इफ दिस अल्फा सेंट्रल रे, सेंटर मधून जाणारी रे स्ट्रेट जाते, सो दिस अँगल इज ऑल्सो अल्फा अँड दिस इज अवर बीटा. अँड नाव वी कॅन यूज दी व्हॅल्यूज ॲज, नाव सी या ट्रायंगल मध्ये, फर्स्ट ट्रायंगल मध्ये व्हॉट इज टॅन अल्फा.
tan alpha, which is nearly equal to alpha because alpha is small. Tan is opposite upon adjacent means AB upon FO. And what is tan beta? दूसरा यातला राइट एंगल ट्रायंगल कन्सिडर करा. Tan beta means in this triangle opposite is AB and adjacent is FE. Now here we can find the magnifying power of this telescope also. We get formula for magnifying power, m equal to magnifying power of telescope. Beta means AB divided by FE divided by alpha means AB divided by FO. So AB gets cancelled and we get a formula FO upon FE and we call it as normal adjustment. जर इमेज इन्फिनिटीला दिसत असेल डिस्टंट ऑब्जेक्ट ऑब्झर्व करण्यासाठी तर याला म्हणतो आपण याची कसली ऍडजस्टमेंट नॉर्मल. इन्फिनिटीलाच मिळेल असं नाही कारण हे डिस्टन्स थोडं चेंज केलं की परत ती इमेज इथं कुठेतरी मिळेल आपल्याला. त्यामुळं याला नॉर्मल ऍडजस्टमेंट म्हणतो आणि दिस इज अवर ॲस्ट्रॉनॉमिकल telescope and this formula is the magnifying power of this telescope can be obtained by the using ratio FO upon FE. FO is the focal length of objective lens, FE is the focal length of this eyepiece lens. आता यामध्ये काही रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपही असतात. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हणजे काय तर काही टेलिस्कोप मध्ये मिरर्सही यूज केलेले असतात. मिरर्स कशा यूज करायच्या यामध्ये एक कंडिशन सांगतो मी. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप ज्याला कॅसेग्रेन टेलिस्कोप असंही म्हणतो आपण, ज्यामध्ये मिरर्स यूज करून आपण डिस्टंट ऑब्जेक्ट्स ऑब्झर्व करतो. सिंपल कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये एक सिलेंड्रिकल ड्रम कन्सिडर केला जातो. I consider here a cylindrical drum. Now here I fitted a concave lens. This is our concave lens. आता एवढा पार्ट मी इथला कट केला. ओके, सो दिस इज अवर कॉन्केव लेन्स. नाव या टाइप मध्ये आपण याला असा ऑब्झर्व करतोय. विचार करा. नाव ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, सो द रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट्स आर पॅरलल. These are the rays coming from object. ह्या रेज आहेत ज्या ऑब्जेक्ट पासून येतात आणि त्या कशा आहेत पॅरलल आहेत. नाव these parallel rays gets reflected from concave mirror. ह्या मिरर वरून या रेज काय होतात आता रिफ्लेक्ट. सपोज these are the reflected ray. Again I use here a convex mirror. कोणती मिरर आहे ही convex. And now these reflected, again these rays reflected from this convex mirror. Okay, these are the reflected rays from convex mirror. And now I place here a convex lens, and this convex lens forms the image. आता इथं आपला काय असणार आहे डोळा असणार आहे. and we observe the image of that object which is at infinity like this. इथं आपल्याला काय मिळते याची एक इमेज मिळते. आता या टाइप मध्ये इथं काय यूज केल्या होत्या आपण मिरर्स, त्यामुळे आपण याला रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हणतो. आणि मग हा जो पुढचा सिलेंडर आहे हा जेवढा मोठा असणार आहे तेवढी क्लिअर इमेज आपल्याला ऑब्झर्व करायला मिळते. याला म्हणतो आपण रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. याला कॅसेग्रेन टेलिस्कोप असेही नाव आहे. म्हणजे आपण तीन टाइपचे डिफरंट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स बघितले. फर्स्ट वी लर्न अबाउट सिंपल मायक्रोस्कोप, सिंगल लेन्स असलेला. देन कंपाउंड मायक्रोस्कोप हॅव्हिंग टू लेन्सेस अँड ए टेलिस्कोप which also has two lenses and the magnifying power of these three optical instruments. So this is our today's lecture.